आर.टी प्रवेश प्रक्रिया 2026-27 सर्व पालक कमेंट करत आहेत साईट बंद आहे, कारण आता लॉटरीची प्रोसेस करण्यासाठी साईट बंद करण्यात आली आहे. चला आपण बघूया, साईटवर जाऊया. कोणताही एक ब्राउझर ओपन करा. आर.टी ॲडमिशन 2026 साईट ओपन करा. तर आपण पाहू शकता पालकवर्गांनो, सन 2026-27 या वर्षीची आर.टी 25% प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे. तरी पुढील लॉटरी प्रोसेस करण्याकरता साईट बंद ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे पालकवर्गांनो, की आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फॉर्म तर भरता येणारच नाही आहे, पण सारखे त्या साईटवर जाऊन आपण आपला नंबर लागला की नाही हे चेक पण करता येणार नाही. साईट बंद करण्याचे कारण असेही असू शकते की बरेचसे पालकवर्ग आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून स्टेटस चेक करत असतात. त्यामुळे साईटवर लोड पण येत असतो आणि बऱ्याचशा वेळा आता जी लॉटरी प्रोसेस निघाली आहे त्या विद्यार्थ्यांची नावे साईटवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असते. या कारणास्तव साईटवरती लोड येऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने साईट बंद ठेवण्यात आलेली आहे. तरी पालकवर्गांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिलला आपली पहिली यादी जाहीर होईल आणि आपणास SMS सुद्धा येऊन जाईल. तरी पालकवर्गांनी आपल्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का नाही ते चेक करायचं आहे, कारण जर आपला रिचार्ज नसेल तर आपणास SMS येणार नाही. आपण जो नंबर दिला होता फॉर्म भरतेवेळी तो आपला नंबर सुरू असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण साईटवर जाऊन आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून सुद्धा आपल्या पाल्याला कोणती शाळा मिळाली आहे ते चेक करू शकता. तरी आत्ता तरी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती पालकवर्गांसाठी, कारण आता गव्हर्नमेंटने सन 2026-27 या वर्षीची आर.टी 25% प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे. तरी पुढील लॉटरी प्रोसेस करण्यासाठी साईट बंद ठेवण्यात येत आहे, असा मेसेज सर्व पालकांना दिसत आहे. पालकवर्गांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. 10 तारखेनंतर किंवा 10 तारखेला पण साईट परत सुरू होईल आणि आपण आपल्या पाल्याचा नंबर कुठे लागला ते चेक करायचं आहे. तर पालकवर्गांनो, हा एक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.